मुलांचे ज्या एक्झामच्या मुलांना शनिवार काढून आणि काहीकडे तर त्याला कात्री लावून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे, ते मी खंडन करतो। सीईटी परीक्षेला गेलेल्या विद्यार्थ्यांचे जानवे जबरदस्तीने कापून अपमान केल्याच्या घटनेचा तीव्र निषेध करत आज बेळगावमध्ये ब्राह्मण समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आला। शिवमोगा, सागर, धारवाड आणि बीदर जिल्ह्यामध्ये सीईटी परीक्षा देण्यासाठी गेलेल्या काही विद्यार्थ्यांना जानवे काढण्यास सांगण्यात आला, तर काही जानवे थेट कापण्यात आले। अशी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। ही कृती आमच्या धार्मिक भावना आणि परंपरांवर घातलेला आघात आहे। या प्रकाराचा निषेध नोंदवत ब्राह्मण समाजाने आंदोलन केला आहे। या प्रकरणाचा तीव्र निषेध करत दक्षिण क्षेत्राचे आमदार अभय पाटील यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आहे। काल 2 घटना घडलेल्या आहेत, जे कॉलेज मुलांचे ज्या एक्झामच्या मुलांना शनिवार काढून आणि काहीकडे तर त्याला कात्री लावून काढण्याचा प्रयत्न झालेला आहे, ते मी खंडन करतो। आणि सरकार जर या विषयावरती गंभीर जर कारवाई करायची असेल तर जे कोण केले त्यांना क्रिमिनल केस यांच्यावरती हे करून आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे आणि त्यानंतर बाकीचे कारवाई केलं पाहिजे। तर हे न करता फक्त त्यांना सस्पेंड करणं नाही तर ट्रान्सफर करणं हा चुकीचा आहे आणि त्यांना अरेस्ट केलं पाहिजे, हे आपलं डिमांड आहे। यानंतर या पद्धतीचं जर कोणी करायचं काम करायचं झालं तर सरकार कारवाई केल्यानंतर हिंदू समाज त्याच्यावरती कारवाई करेल। चन्नमा सर्कलमध्ये जमलेले आंदोलक दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी आग्रह केला आहे। त्यानंतर चन्नमा सर्कलकडून आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा नेऊन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले। ब्युरो रिपोर्ट, वाइज ऑफ वेणुग्राम, बेळगाव।